आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ही खुशखबर आहे। राज्यभरातल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी कल्याणकारी महामंडळाची आता घोषणा करण्यात आली आहे आणि राज्यातल्या वृद्ध नागरिकांची संख्या लवकरच एकूण लोकसंख्येच्या 27% जाणार आहे। त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकारनं वयोश्री योजना सादर केली आहे आणि यामध्ये पेन्शनसारख्या योजनेचाही समावेश आहे। महाराष्ट्र राज्यामधील सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी अतिशय मोठी खुशखबर आता आली आहे। हो आजी आजोबांनो, जर तुमचं वय वर्ष 60 पूर्ण असेल तर तुमच्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून 5 मोठे निर्णय आता जाहीर करण्यामध्ये आले आहे। ज्येष्ठ नागरिकांसाठी आनंदाची बातमी आली। मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार आता 5 मोठे निर्णय जाहीर झाले आणि आता या निर्णयाच्या अंतर्गत पेन्शन सुद्धा सुरू करण्याचा निर्णय सरकारने आता घेतलेला आहे। जर तुमचं वय 60 असेल म्हणजे की तुम्ही 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक असाल तर सरकारने तुमच्यासाठी आता निर्णय जाहीर केले। आता योजना सुरू करण्यामध्ये येत आहे। मुख्यमंत्री साहेबांनी आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या ऐतिहासिक घोषणा केल्या असून आता तुमच्यासाठी मोठी खुशखबर आली असं म्हणायला कसल्याही प्रकारे आता अडचण नाही। हो नागरिकांनो, जर तुमच्या घरामध्ये कोणता एखादा वृद्ध व्यक्ती असेल किंवा आजी असेल किंवा आजोबा असेल तर तुमच्यासाठी ही मोठी खुशखबर आहे, कारण की आता सरकारच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन सुरू करण्यामध्ये येणार आहे। ज्येष्ठ नागरिकांच्या वाढत्या आरोग्यविषयक तक्रारी आणि दवाखान्यांमधील वाढलेला खर्च लक्षामध्ये घेऊन सरकारने हा आतापर्यंतचा सर्वात मोठा निर्णय घेतला आहे। वाढत्या वयानुसार शरीराची होणारी झीज आणि त्यामुळे उद्भवणारे आजार, हाडांमधून येणारा कटकट आवाज अशा अनेक ज्येष्ठांना आर्थिक ओढाताणीला सामोरे जावं लागत होतं। याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री साहेबांनी हा स्वतः प्रस्ताव आज मंजूर करून दिला आहे। ज्या काय ज्येष्ठांच्या प्रलंबित मागण्या होत्या त्या आता मार्गी लागल्या आहे, कारण की सरकारच्या माध्यमातून आता निधीसुद्धा जाहीर करण्यामध्ये आला। तर मग आता ज्येष्ठ नागरिकांनो, सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे की तुम्हाला या योजनेचा लाभ कसा घेता येईल, तुम्हाला नेमकं कोणता फॉर्म भरायचा आहे, कोणते डॉक्युमेंट लागणार आहे। बघा, तुम्हाला काही डॉक्युमेंट सरकारने सांगितले, ते डॉक्युमेंट जर तुमच्याकडे असेल तर मग तुम्ही आता या पेन्शनसारख्या योजनेचा लाभ घेऊन तुम्हाला महिन्याला आता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून एक मर्यादित राशी मिळणार आहे, ज्या राशीच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या स्वतःच्या गोळ्यांचा खर्च भागवू शकतात किंवा तुमचं कोणतं एखादं प्रलंबित काम असेल तर ते तुम्ही पूर्ण करू शकता। बघा, म्हणजे की सरकारच्या माध्यमातून ज्येष्ठांना पेन्शन देण्याचा निर्णय आता घेण्यामध्ये आला। तर मग लक्षामध्ये घ्या आजी आजोबा, आता यामधील पहिला आणि सर्वात दिलासादायक निर्णय म्हणजे की आता इथून पुढे तुम्हाला साधारण ताप, सर्दी किंवा खोकला जरी आला तर सरकार आता तो खर्च स्वतः उचलणार आहे। 5 लाख रुपयांपर्यंतचा कोणताही मोठा वैद्यकीय खर्च राज्य सरकार उचलणार आहे। परंतु ही योजना फक्त ज्येष्ठ नागरिकांसाठीच लागू आहे। लक्षामध्ये घ्या, तरुण व्यक्तीचा या योजनेशी कसल्याही प्रकारे या ठिकाणी आता लागू होत नाही, तरुण व्यक्तीला किंवा समावेश या ठिकाणी नाही। फक्त या ठिकाणी वृद्ध व्यक्तीसाठी ही योजना सुरू करण्यामध्ये येत आहे। याचाच अर्थ असा आहे, आता ज्येष्ठांना उपचारासाठी कोणाकडे हात पसरण्याची गरज उरणार नाही। विशेष म्हणजे बीपी आणि शुगर सारख्या आजारांच्या ज्या महागड्या गोळ्या दर महिन्याला विकत घ्याव्या लागतात त्या आता 5 दिवसानंतर सरकारी दवाखान्यांमध्ये अगदी मोफत मिळणार आहे, कारण की राज्य सरकारच्या माध्यमातून ज्येष्ठांसाठी हा मोठा निर्णय आता घेण्यामध्ये आला। आता पुढील निर्णय अतिशय महत्त्वाचा आहे। बघा, आधार कार्डवर ज्यांचे वय 60 वर्ष पूर्ण आहे अशा राज्यामधील सुमारे 93 लाखांपेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिकांना येत्या 15 दिवसानंतर या योजनेचा प्रत्यक्ष लाभ घेता येणार आहे, असे सरकारने अधिकृतरित्या आता स्पष्टपणे सांगितलं आहे। मात्र राज्यामधील एकूण ज्येष्ठांपैकी सुमारे 50 लाख लोकांना लाभापासून मुकावं पण लागू शकतं, कारण की सरकारने थोडेसे या ठिकाणी नियम आणि अटी यामध्ये पण घातलेले आहे। आता बघा, कोणत्या अटी आहे आणि कोणते नियम आहे सरकारने स्पष्टपणे सांगितलेले आहेत। ते नियम ते जाणून घेणं महत्त्वाचं आहे। जर ते नियम तुम्हाला माहीत असेल तर मग तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता। तुम्ही पात्र आहात की अपात्र ते सुद्धा आता आपण सांगणार आहोत। तर मग आता जाणून घ्या, या योजनेतून वगळल्या जाणाऱ्या 50 लाख नागरिकांची कारणे सुद्धा सरकारने सांगितले आहे की कशामुळे त्यांना या योजनेमधून वगळण्यामध्ये येत आहे।
तर मग नागरिकांनो, आता महत्त्वाचं म्हणजे की लक्षामध्ये घ्या, या ठिकाणी प्रत्येक कुटुंबासाठी महत्त्वाचं या ठिकाणी ही योजना आहे. कारण की बघा, या योजनेमुळे ज्येष्ठांना चांगला दिलासा मिळत आहे. बघा, आता या ठिकाणी ही योजना पेन्शन पुरतीच मर्यादित नाही, तर ज्येष्ठांसाठी मोठी क्रांती ठरणारी योजना आहे. सरकारने या संदर्भात नवी नियमावली तयार केली असून जे नागरिक या निकषामध्ये बसतील त्यांना येत्या काही दिवसामध्ये या ऐतिहासिक निर्णयाचा फायदा घेता येईल, ज्यामुळे समाजामध्ये मोठी उत्सुकता आता या ठिकाणी निर्माण झाल्याची बघायला मिळत आहे. दुसरा आणि सर्वात महत्त्वाचा आनंदाचा निर्णय म्हणजे ज्येष्ठ नागरिकांचे हातातला खर्च लक्षामध्ये घ्या. आता तुम्हाला खर्च करण्यासाठी सुद्धा सरकारच्या माध्यमातून राशी देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. म्हणजे की जर स्पष्ट सांगायचं झालं तर तुम्हाला पेन्शन देण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यामध्ये आला. जे काय ज्येष्ठांच्या मागण्या होत्या त्या आता पूर्ण होत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून ज्येष्ठ नागरिक या पेन्शनसाठी सातत्याने पाठपुरावा करत होते. या मागणीवर मुख्यमंत्री साहेबांनी आता 4,500 रुपये प्रत्येक महिन्याला पेन्शन देण्याचा अंतिम निर्णय आता घेतला आहे. येत्या 15 दिवसानंतर बघा, उतरत्या वयावरील खर्चाची मोठी चिंता आता कायमचीच मिटणार आहे असं म्हणायला आता जास्त हरकत पडणार नाही. कारण की राज्य सरकारच्या माध्यमातून आता निर्णय घेण्यामध्ये आला आणि पेन्शन योजना आता सुरू करण्यामध्ये येत आहे. या 4,500 रुपये पेन्शनच्या घोषणेमुळे राज्यातील ज्येष्ठ नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून आतापर्यंत या पेन्शनबाबत ज्या काही शंका होत्या त्या आता सर्वांना पूर्ण विराम मिळाला आहे. याच व्यतिरिक्त अजून 3 मोठे आणि महत्त्वाचे निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यामध्ये आले, जे तुमच्या दैनंदिन आयुष्यात मोठे बदल घडून आणणार आहे. या निर्णयांची सविस्तर अंमलबजावणी नेमकं कशी होणार हे पाहणे देखील आता महत्त्वाचं ठरत आहे. तर मग आता आजी आजोबांनो, लक्षामध्ये घ्या, ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन तर मिळणार, परंतु त्यासाठी त्यांना काही डॉक्युमेंटसुद्धा लागणार आहे. बघा, अगदी साधे आणि सोपे डॉक्युमेंट आहे, परंतु एक डॉक्युमेंट असं आहे जे की तुम्हाला काढून ठेवावं लागणार, नाहीतर मग एंड टायमिंगला तुम्हाला तो डॉक्युमेंट मिळणार नाही. तर मग आता लक्षामध्ये घ्या, गेल्या अनेक दिवसापासून जे निर्णय रखडले होते ते आता मार्गी लागत असून 15 दिवसानंतर याची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू होईल. सरकारने या महत्त्वपूर्ण निर्णयाचा अधिकृत जार काढल्यामुळे ज्येष्ठांच्या अनेक जुन्या तक्रारी आणि प्रलंबित मागण्या आता निकाली निघणार आहे. यामुळे शासनाच्या तिजोरीवर जरी काय भार पडला तरी पण आता सरकार ज्येष्ठाच्या कल्याणासाठी ह्या योजना सुरू करत आहे आणि 5 मोठे निर्णय आज सरकारच्या माध्यमातून घेण्यामध्ये आले आहेत. तर मग आता महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या, जर तुमचं वय 60पेक्षा कमी असेल तर तुमच्या घरामधील कोणताही एखादा व्यक्ती किंवा या ठिकाणी आजी आजोबा ज्यांचं वय 60 पूर्ण आहे अशांसाठी ही योजना लागू होते. तर बघा, आरोग्य आणि आर्थिक मदतीसोबतच ज्या ज्येष्ठ नागरिकांना त्यांची स्वतःची मुलं नीट सांभाळत नाही किंवा या ठिकाणी कोणीही सांभाळत नाही, तर बघा नातेवाईक सांभाळत नाही, त्यांच्यासाठी देखील सरकारने विशेष कायदेशीर संरक्षणाची घोषणा केली आहे. आता ही जी काय घोषणा आहे ती मुलांसाठी या ठिकाणी बघा, हा कायदा मुलांवर या ठिकाणी ठेवण्यामध्ये येणार आहे. म्हणजे की आता ज्येष्ठ नागरिकांना त्यांना मुलांना सांभाळाच लागणार आहे. हा या ठिकाणी कायदा सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यामध्ये येत आहे. आता या औषधोपचाराचा आणि दैनंदिन खर्चाचा सर्व भार आता सरकार उचलणार आहे. त्यामुळे आता ज्येष्ठ नागरिकांना कोणावरही अवलंबून राहण्याची गरज पण उरणार नाही. सन्मानाने जगण्यासाठी सरकारने दिलेला हा एक प्रकारचा सर्वात मोठा आधारसुद्धा मानला जात आहे. येत्या काही दिवसामध्ये याचे सविस्तर नियम प्रसिद्धसुद्धा होत आहेत. तर मग तुमच्या मनामध्ये हा प्रश्न नक्कीच आला असेल की या योजनेचा नेमकं आता लाभ घ्यायचा तरी कसा. बघा, हा सर्व लाभ पदरामध्ये पाडून घेण्यासाठी तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाचा अर्ज आणि काही विशिष्ट कागदपत्रे लवकरात लवकर जमा करून ठेवावी लागणार आहे. हे तांत्रिक काम वेळेमध्ये पूर्ण केल्याशिवाय तुम्हाला बघा 4,500 रुपये पेन्शन मिळणार नाही. त्यामुळे लवकरात लवकर ही डॉक्युमेंट जमा करा. आता आपण तुम्हाला प्रोसेससुद्धा सांगणार आहोत, ते प्रोसेस लक्षामध्ये घ्या. त्यामुळे प्रशासकीय स्तरावर जे काय प्रोसेस सांगितली आहे ती समजून घेणं आणि 5 दिवसानंतर बघा आता या ठिकाणी काही बदल होणार आणि 15 दिवसानंतर ही योजना सुरू होणार. बघा,
मोफत उपचारासाठी एक विशेष कार्ड काढणे आता अनिवार्य झालं आहे. या एकाच कार्डवर 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोठ्या शस्त्रक्रिया किंवा हृदयविकारासारखे झटके किंवा कोणताही आजार आता या ठिकाणी याचा सर्व खर्च सरकार उचलणार आहे. सरकारने या संपूर्ण योजनांसाठी बघा 40,000 कोटी रुपयांचा प्रचंड मोठा निधी मंजूर केला असून त्या निधीमधूनच आता या ठिकाणी ज्येष्ठांना पेन्शन सुरू होणार आहे. हा निर्णय सरकारने घेतला आहे. तर मग ज्येष्ठ नागरिकांनो, तुम्ही जर या योजनेसाठी पात्र असाल तर मग तुम्हाला लाभ देण्यामध्ये येत आहे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे पात्रता कोण राहणार हे सुद्धा जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. बघा, सरकारने या लाभासाठी वार्षिक उत्पन्नाची अट 2.5 लाख रुपयांची ठेवली आहे. म्हणजे की 2.5 लाख रुपयाच्या वरती तुमचं उत्पन्न नसावं, 2.5 लाखाच्या आतमध्येच असायला पाहिजे, तेव्हाच या योजनेचा लाभ ज्येष्ठ नागरिक घेऊ शकतात. ज्यांच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आहे आणि ज्यांची जमीन 10 एकरपेक्षा कमी आहे त्यांना 4,500 रुपये पेन्शन योजनेचा लाभ मिळणार आहे. ज्यांच्याकडे उत्पन्नाचे मोठे साधन नाही अशांना लाभ मिळणार. जर तुमच्याकडे उत्पन्नाचं खूपच मोठं साधन असेल, ज्याच्या माध्यमातून तुमचं उत्पन्न 3 लाख 4 लाख असं झालं असेल, तर मग तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही. तर मग आता महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या, लक्षामध्ये घ्या, आता सरकारने सांगितलं आहे ही योजना तर सुरू झाली, परंतु या योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना काही महत्त्वाचे डॉक्युमेंट जमा करावे लागणार आहे. आता लक्षामध्ये घ्या, तुम्हाला कोणते डॉक्युमेंट लागणार आहे. सर्वात प्रथम तुमचं आधार कार्ड, त्यानंतर तुमचं रेशन कार्डचा एक झेरॉक्स सुद्धा लागणार आहे, तुमचा पासपोर्ट फोटो या ठिकाणी लागणार आहे, तुमच्या जमिनीचा सातबारा लागणार, तुमचं इन्कम सर्टिफिकेट लागणार आणि या ठिकाणी तुमचं बँक पासबुकचं झेरॉक्स सुद्धा लागणार आहे. बघा, उत्पन्नाचा दाखला या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे. तुमचं उत्पन्न किती आहे ते तुम्ही तपासून घ्या. तर मग ज्येष्ठ नागरिकांनो, बघा, या योजनेचे अर्ज 12 ते जवळपास 6 दिवसानंतर सुटणार आहे. मग तुम्ही या योजनेचा फॉर्म कॉम्प्युटरच्या माध्यमातून भरू शकता किंवा या ठिकाणी कॉम्प्युटर सेंटरवर तुम्ही या ठिकाणी हा फॉर्म भरू शकता आणि सरकारच्या माध्यमातून जे काय पेन्शन तुम्हाला मिळणार आहे या पेन्शनचा तुम्ही लाभ घेऊ शकता. आता लक्षामध्ये घ्या, येत्या काही दिवसांमध्ये या सर्व योजनांचे अधिकृत अर्ज सुटणार असून 15 दिवसानंतर पहिल्या पेन्शनचे वितरण सुरू होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे वेळ वाया न घालवता आपली सर्व आवश्यक कागदपत्रे आणि आधार लिंकिंगची कामे आत्ताच पूर्ण करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला ऐनवेळी धावपळ करण्याची गरज लागणार नाही. सरकारी योजनांच्या अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या नवनवीन अपडेट जर तुम्हाला पुढे सुद्धा बघायचे असतील तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ही होती मोठी खुशखबर ज्येष्ठांसाठी. धन्यवाद.